कर्नाटकमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मराठवाडा आणि आसपासच्या परिसरात सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्यामुळे वातावरणात हवा पालट होत आहे। मराठवाड्याला या सायक्लॉनिक सर्क्युलेशनचा धोका अधिक आहे। बंगालच्या खाडीत देखील कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। या कालावधीमध्ये काही ठिकाणी 40 तर काही ठिकाणी 60 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहणार आहेत। अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलाय। हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवा पालट पुढचे 5 दिवस पाहायला मिळणार आहे। तसंच काही भागात गारपिटीचा देखील इशारा देण्यात आलाय। पुढच्या 48 तासात मराठवाड्यात 38 ते 45 डिग्री तापमान राहील। विदर्भात मागच्या 24 तासात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे। मराठवाडा आणि विदर्भासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत। महाराष्ट्रात 2 ते 4 डिग्री तापमानात घट होण्याची शक्यता आहे, तर दिवसात तापमान वाढण्याची शक्यता आहे। कमाल तापमानात पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात कोणताही बदल होणार नाही, मात्र किमान तापमानात घट होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाचे तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी वर्तवलाय। हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे या जिल्ह्यात येलो अलर्ट, तर नाशिक, जळगाव, नाशिक घाटमाथा, पुणे, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सांगली इथं काही भागात ऑरेंज तर काही भागात येलो अलर्ट देण्यात आलाय। आज आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस राहणार आहे, त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अवकाळी पावसाचं संकट पुढचे 48 तास महाराष्ट्रावरती राहणार आहे। त्यानंतर पुढचे 2 दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय।